नेहमी प्रसन्न जीवन तुम्ही आणि जगावं आणि यालाच म्हणतात ख्रिस्ती जीवन। येशू मसीह की बोला, येशू मसीह की। आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस एक्झाम येतील किंवा परीक्षा आमच्या जीवनामध्ये येतील त्यावेळेस आम्ही हा विचार करा की मी कसा वागतो समोरच्या व्यक्ती बरोबर, समोरच्या पत्नी बरोबर, समोरच्या भावाबरोबर किंवा आमच्या शेजाऱ्यांबरोबर किंवा आमच्या मागच्या पुढच्या लोकांबरोबर आम्ही कसं वागतो हे आम्हाला तपासणं फार गरजेचं आहे। येशू मसीह की स्वतःला चेक करा आणि मग याच्यातून तुम्हाला मला काय कळणार आहे की तुम्ही आणि ख्रिस्ती राज्यामध्ये उन्नती पावणारे लोक आहोत। तुमची आणि माझी ख्रिस्ता राज्यात किती वाढ झालेली आहे, किती तुम्ही परिपक्व आहात, किती तुम्ही मजबूत आहात, किती तुम्ही खंबीर आहात, या परीक्षा आल्यानंतर तुम्हाला आणि मला समजून येते। येशू मसीह की म्हणजे याचा अर्थ आहे की देवाची परीक्षा आहे की आमच्या जीवनात परीक्षा झाली पाहिजे। बायबल परीक्षाबद्दल बोलतो आणि ज्यावेळेस परीक्षा माणसाच्या जीवनात येतात त्या माणसाने ख्रिस्त राज्यात उन्नती करण्यासाठी किंवा ख्रिस्ती राज्यात त्या माणसाची वाढ करण्यासाठी परीक्षा जीवनात माझ्याही जीवनात आणि तुमच्याही जीवनात परीक्षा येतात त्यावेळेस आनंद करा। सीमा के बाहर परीक्षा ना होगी, यीशु के वचनों से हर बात होगी। सीमा के बाहर परीक्षा न होगी, यीशु के वचनों से हर बात होगी। उस पार यीशु ले जाएगा, उस पार यीशु ले जाएगा। आनंद समझो, आनंद समझो। येशू तुम्हाला त्या संकटात सोडील का? बोला, येशू तुमच्या शेजाऱ्याला सोडील का? जे परमेश्वराच्या अंगणात उभे राहतात, तुझ्यावर परीक्षा आली ना, ती परीक्षा एक दिवस मी पण भोगली। मी त्या परीक्षेतून गेलो तुला आणि मी बघा राजांचा राजा झालो, प्रभूंचा प्रभू झालो आणि देवांचा पण मी देव। आणि तुला जर माझी सेवा